बातमी बदलापुरातील भाजपमधल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत। स्वीकृत नगरसेवक पदांची यादी जाहीर करताना नियमानुसार आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केलाय। रवींद्र चव्हाणांच्या आदेशानुसार एक समिती स्थापन करून विचार विनिमय करणं आवश्यक होतं, मात्र अशी कुठलीही चर्चा न करता परस्पर स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्यामुळे राम पातकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी एक जिल्हा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे। त्या पत्रानुसार एक समिती नेमायला पाहिजे आणि ती समिती नेमून आमच्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली पाहिजे, नगरसेवकांची बैठक बोलवली पाहिजे आणि त्या बैठकीतून जे नाव येईल ती फायनल करणे आवश्यक होतं। परंतु कुठल्याही प्रकारचे रीतिरिवाज न पाळता अशा प्रकारची जी नावं जाहीर केलेली आहेत ती चुकीची आहे आणि पक्षावरती अन्याय करणारी आहेत। मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे ह्या नेमणुका रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे।